तर आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे आता परत आलेले आहेत आणि समाज बांधवांना त्यांनी आपापल्या घरी जाण्याचं आवाहन केलेलं आहे। उपचार सुरू आहेत मनोज जरांगेंवरती आणि पोलिसांनी सुद्धा आंतरवाली सराटीमधला बंदोबस्त वाढवलेला आहे। पोलिसांसोबत संवाद साधलाय कृष्णा केंडे यांनी, आपण पाहूया। आपल्यासोबत जालन्याचे ॲडिशनल एसपी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कुठली कलमं लावली गेली आहेत, किती लोकांना या ठिकाणी रात्रीतून ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आता त्यांनी पुढची दिशा काय आपल्याला सांगितली आहे काय? अंबड तालुक्यामध्ये मान्य कलेक्टर साहेबांच्या आदेशप्रमाणे CRPC 144चं सेक्शन लावलेलं आहे। संचारबंदीचं सेक्शन आहे, त्यामुळे 5 जास्त लोक एक ठिकाणी जमा नाही होऊ शकते। फक्त एवढा कलममध्ये कारवाई केलेली आहे। रात्रीतून काही लोकांना ताब्यात घेतले प्रिकॉशन म्हणून? हां, ते प्रिकॉशनरी काही लोकांना घेतलेलं आहे। ते फक्त काही म्हणजे काही वेगळा इन्सिडेंट नाही होत त्यासाठी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। तुमचा काय संवाद झाला आंदोलक जे आहेत मुख्य त्यांच्याशी? हो, आता जरांगे पाटीलने स्वतः बोललेलं आहे की संचारबंदी म्हणून ते आता मुंबई जाण्याचा त्यांचे प्रोग्राम कॅन्सल केलेला आहे। फक्त एवढा आहे। उपचार पण दिले जात आहेत? हो, तो परस्यू केलेला आहे उपचारासाठी, ते आता त्याबद्दल तो निर्णय घेणार। पोलिसांनी प्रिकॉशन म्हणून जिल्हाभरात काय काय काळजी घेतली, कुठे कुठे बंदोबस्त लावलाय का? बंदोबस्त पूर्ण अख्ख्या जिल्ह्यामध्ये आहे आणि जे अंबड तालुक्यामध्ये 144 सेक्शन लावलेलं आहे त्याप्रमाणे इथे नाकाबंदी पण काही ठिकाणी केलेली आहे। असं जर थांबले गेले तर पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल? हो, 100% करणार। काय आवाहन कराल तुम्ही इथल्या लोकांना? आव्हान फक्त लोकांच्याकडून हेच आहे की आता संचारबंदीमुळे कोणी इथे येऊ नये आणि जर गरजेचं काम आहे तो करायसाठी फक्त घराच्या बाहेर निघाले। हे फक्त अंबड तालुक्यासाठी आहे आणि बाकी पूर्ण जिल्ह्यामध्ये असं काही लागू नाही। ठीक आहे, त्यांनी आवाहन केलंय की गरजेचं काम असेल तरच बाहेर पडावं, अन्यथा बाहेर पडू नये आणि पोलिसांनी योग्य ती काळजी घेतली गेली आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, आंतरवली सराटी, जालना। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।